नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग हा खूप खास, कारण आज आपण चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन महादेवाच्या दर्शनासाठी. हा फक्त एक प्रवास नाही, हा आहे मनाला शांत करणारा आणि आतून बदलणारा प्रवास. आज आपण पाहणार आहोत हैदराबाद पासून बस प्रवास, रात्री श्रीशैलम मध्ये पोहोचल्यावरती शांत फेरफटका, सकाळचं दिव्य दर्शन आणि मंदिराचा प्रसाद. तर हा आजचा भावनिक आणि पवित्र असा प्रवास सुरू करूया. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सकाळी आपण 7:30ची हैदराबाद मुंबई फ्लाईट घेतली आणि त्या फ्लाईटने आपण हैदराबाद स्टेशनला पोचलो, एअरपोर्टला. तिथून एअरपोर्टवरून आपण उबेर घेतली आणि ती उबेर आपल्याला GST बसस्थानकावरती सोडलं गेलं. तिथून आपण परत स्टेट गव्हर्नमेंटची बस घेतली आणि त्या बसनी आता रात्री 8 वाजता आम्हाला मल्लिकार्जुन बस डेपोला सोडलं, म्हणजे श्रीशैलमच्या बस स्टॉपला प्रॉपर सोडलं. आणि आता आपण इथे रूम शोधणार आहोत की रूमची काय सुविधा आहे आणि कसं आहे, काय कॉस्टिंग असेल ते, त्याबद्दल आपण थोडा विचार करू. माझी एवढीच विनंती आहे, हा जो 8 तासाचा प्रवास आहे बसमध्ये, त्यासाठी तयारी करून या, कारण का स्टेट गव्हर्नमेंटची बसेस आहे, प्रायव्हेट कार्स वगैरे पण मिळतात. पण स्टेट गव्हर्नमेंटच्या बसेसची कॉस्ट 550-700 रुपयामध्ये तुम्हाला तेवढी मिळेल. तर तो एक बेस्ट उपाय आहे. तर डेफिनेटली त्याचा वापर केला पाहिजे, पण बसमध्ये बसायची एवढी हिंमत पण ठेवा. आणि दुसरे ऑप्शन्स प्रायव्हेट कार्स आहेत आणि दुसरं काही नाही, नथिंग एल्स. पण जो प्रवास आहे तो फार दूरचा आणि खूप लांब असा प्रवास आहे, त्यामुळे त्या प्रवासाची तयारी करूनच बसेतमध्ये बसा. रोड चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. बसमध्ये मध्ये थांबते 1-2 वेळा. त्याचाही व्हिडिओ मी आपण टाकला, पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की कुठे कुठे कसे स्टॉप्स आहेत ते. तर आता मी श्रीशैलमच्या प्रॉपर जागेवर पोहोचलो आहे. तर आता मला इथे रूम शोधायचा आहे, तर मी रूम शोधतो आणि स्टे ट्यून. बघूया पुढे. पहुंच गए हैं श्रीशैलम, जहाँ मल्लिकार्जुन का दर्शन करने वाले हैं. लेकिन यहाँ आने से पहले प्लीज़ आपको एक प्रॉपर इन्फॉर्मेशन देती हूँ कि आप लोग होटल की बुकिंग प्लीज़ करके आओ, नहीं तो यहाँ पे आपको होटल बहुत मुश्किल से मिलने वाला है. हम लोग ने बहुत ढूंढ के हम लोग एक मठ में रहने लग गए हैं अभी, जहाँ 1300 हम लोग पे कर रहे हैं एक रूम का, 3 लोग का. बट अगर आप ज़्यादा लोग हो तो पहले से प्री बुक करके आओ तो ही आपको अच्छा रहेगा. या फिर वो 10 किलोमीटर पीछे वाला भी ऑप्शन है ना? है वो डैम के इधर पे आपको मिलेंगे होटल्स, अच्छे मिलेंगे. बट यहाँ से अगर आपको मंदिर के दर्शन करने विद वॉकेबल डिस्टेंस तो ये एरिया बेटर है. बट अगर आप अपने व्हीकल से आ रहे हो या फिर आप कुछ कार वगैरह या रिक्शा वगैरह रेंट आउट करने वाले हो तो उसके लिए आप दूर ले सकते हो. वहाँ पे बहुत ज़्यादा अच्छे होटल है. यहाँ पे एक इनका खुद का आंध्रा का खुद का APDTC टूरिस्ट होटल है, जो आपको प्री बुक करके आना पड़ेगा. इनका खुद का वेबसाइट है, वहाँ पे जाके आपको बुकिंग करनी पड़ेगी. वो भी अफोर्डेबल रेट्स में आते हैं, बट अगेन आपको बहुत पहले बुकिंग करनी पड़ेगी, बिकॉज इसका बुकिंग मिलता नहीं है. ये गवर्नमेंट का उनका खुद का है. जेवणाची प्लेस सांग. हम लोग अभी है होटल 90 के यहाँ पे. हम लोग ने खाया है प्लेट मील खाया है, जिसमें राइस, सांभर, चटनी, दही, कढ़ी सब आता है, और एक मंचूरियन राइस खाया है. जो हम लोग मंचूरियन ड्राई खा लेते थे, बस गलती से मंचूरियन राइस आ गया. हम लोग खाया, वो भी बहुत टेस्टी था. और लच्छा पराठा विद सब्जी बहुत अच्छा है. शाम को यहाँ पे छोले पूरी मिलते हैं, लेकिन रात को नहीं मिलते, तो आप अपने हिसाब से मेन्यू देख के खा सकते हो. और वेरी रीजनेबल, वेरी टेस्टी, वेरी अच्छा, रिकमेंडेबल. सुपर. अखेर आपण श्रीशैलममध्ये पोहोचलो. खूप जणांना वाटतं रात्री मंदिर नगरी शांत असते, पण इथे येऊन कळतं की ही शांतता फार वेगळी असते. ना गडबड, ना धावपळ, फक्त हळू आवाजात चालणारी माणसं आणि दूरवर ऐकू येणारा घंटानाद. पहिल्यांदा इथे आलो असाल तर आपोआपच पावलं हळू पडतात, कारण इथली हवा सुद्धा शांत राहायला शिकवते. रात्रीचा हा छोटासा फेरफटका, दिवसा गर्दी असलेली ही गल्ली रात्री खूप वेगळी वाटते. लहान दुकाने, फुलांचे हार,
पूजेचे साहित्य आणि प्रत्येक दुकानात एकच नाव मल्लिकार्जुन. श्रीशैलम हे ठिकाण फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही, हे एक तपोभूमी आहे. आजही इथल्या डोंगरांमध्ये अनेक ऋषी मुनींची साधना केली होती असं सांगितलं जातं. मित्रांनो, श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हे ठिकाण 18 शक्तिपीठापैकी एक मानलं जातं. येथे भगवान शिव मल्लिकार्जुन स्वरूपात आणि माता पार्वती भ्रमरांबा देवीच्या स्वरूपात विराजमान आहेत. पुराणानुसार शिवपार्वतीचे पुत्र कार्तिकेय स्वामी इथे येऊन तपश्चर्या करत होते आणि पुत्राच्या विरहामुळे शिवपार्वती दोघे इथे आले. म्हणून हे स्थान केवळ शिवालय नाही, हे एक कौटुंबिक भावनेचे तीर्थस्थळ आहे. हजारो वर्षाचा इतिहास, चालुक्य, काकतीय आणि विजयनगर साम्राज्याचा प्रभाव हे मंदिर पाहताना स्पष्ट जाणवतो. आजची सकाळ खूप वेगळी आहे. डोळे उघडतात सर्वात आधी आठवतो तो म्हणजे आज दर्शन आहे. सकाळची थंडी, हातातला मोबाईल, पण मन मात्र पूर्णपणे देवाकडे. मंदिराकडे जाताना रस्त्यावर असलेली गर्दी, भक्तांचा जयघोष, हर हर महादेव आणि हळूहळू तो कळस दिसू लागतो. हे दुसरा आमचा आणि इकडे सेलफोन बॅग काही अलाउड नाही. तर आपल्याला 10 रुपये सेलफोनचे बॅगेचे 10 रुपये मिळून त्यासाठी काउंटर आहे. त्या काउंटरवरती आपल्याला ठेवावं लागेल. तर ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जमा करून जायच्या. मला बॅगेमध्ये मोबाईल ठेवता येतो का ते बघू आपण. चला. नमस्कार, माझ्या मागे बघत आहात ते मल्लिकार्जुनचं गेट आहे. मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यासाठी अलाउड नसल्याकारणाने आपण मोबाईलचा वापर आतमध्ये मंदिरात केला नाही. मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. मंदिराचं ते मेन गेट आहे आणि मंदिराचा गोपुरम आहे ते तुम्हाला दाखवलं मी. तर आज दिवस दुसरा आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आमचं हे 10वं ज्योतिर्लिंग आज कंप्लीट झालं. अजून 2 ज्योतिर्लिंग राहिले, एक बैजनाथ राहिलं आहे आणि एक रामेश्वरम राहिले. त्या 2 गोष्टी होती आणि मंदिराची पूर्ण डिटेल्स मी देतो तुम्हाला. मंदिराच्या समोरच लॉकरूम आहे, फ्री ऑफ कॉस्ट, निशुल्क आहे. सॉरी, चप्पल स्टँड आहे जो निशुल्क आहे आणि छोटी बॅग असेल तर 10 रुपये, मोबाईलला 10 रुपये असा लॉकरूम मिळतो तुम्हाला 10 रुपयामध्ये. नॉर्मली चार्जेस आहेत. इथे शीघ्रम आणि अतिशीघ्रम असं वेगवेगळ्या 2 प्रकारचं दर्शन आहे आणि एक आहे जी कॉमन लाईन आहे.
शीघ्र आणि अतिशीघ्र या दोघांना पैसे भरावे लागतात. 300 रुपये आणि 500 रुपये. अतिशीघ्र असेल तर 500 रुपये, शीघ्र असेल तर 300 रुपये. अशा प्रकारे सुद्धा दर्शनाची सोय इथे आहे. पण त्या दोघांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाईन होतं. तर ऑनलाईन जर रजिस्ट्रेशन असेल तुमचं तर तुम्हाला ते दर्शनसुद्धा करता येतं. पण मी म्हणेन वेळ काढून या आणि वेळेत मस्तपैकी तुम्ही तुमचं दर्शन घेऊ शकता. ऑनलाईन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. हां. ऑनलाईन पण बुकिंग करू. ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देऊ. पण मी म्हणेन करायची गरज नाही. थोडा वेळ काढून या आणि चांगलं निवांत दर्शन घ्या. गर्भगृहाचं दर्शन मला वाटतं वेगळं आहे ना. हां, त्यासाठी तुम्हाला 500 रुपीज तुम्हाला द्यावे लागतील. त्याचं दर्शनाचा वेळ वगैरे सगळं वेगळं आहे ते आपण मेन्शन करू. तर पाठी बघताय तर चप्पल स्टँड फ्री आहे. 20 रुपये तुमच्या मोबाईलचे, मोबाईलात अलाउड नाही तर 10 रुपये मोबाईलचे, 10 रुपये बॅगेचे बॅग असेल तर अशा प्रकारे त्यांचे तुम्हाला पैसे भरावे लागतील. आणि इकडे शीघ्र दर्शन 150 रुपये, 300 रुपये आणि 500 रुपये. स्पर्धदर्शन 500 रुपये, अतिशीघ्र 300 आणि शीघ्र 150 रुपये. असं 3 प्रकारे तुम्हाला दर्शन घेता येईल. असं 3 प्रकारे दर्शन घेता येतं त्याचं वेगवेगळ्या प्रकारे. आणि हा मुख्यद्वार आहे जो माझ्या मागे येतो तुम्हाला दिसत असेल ते. आणि इथे बोर्डवरती पण अपडेट असतं ते की कधी उघडणार आहे, कधी बंद होणार आहे. तर अशा प्रकारे सुद्धा माहिती मिळते. आता आपण मार्केटच्या रस्त्याने जाऊया हॉटेलला, कारण का माझं दर्शन आणि प्रसाद दोन्ही झालं आहे. जेव्हा मंदिर बंद असेल तेव्हाच लाडू घ्या आणि लाडू इझिली मिळतील. काउंटर चालू असतो पण गर्दी कमी असते, जसं मी या व्हिडिओ दाखवले ते. कसा लाडू आहे? मस्त लाडू. नाही किती रुपयाला म्हणजे? 80 रुपीजचा एक लाडू आहे. जे मोठा लाडू आहे त्याचा 400 बॉक्स दाखव ना. 400 ग्राम आहे. हां, त्याची पॅकेजिंग वगैरे थोडी चांगली आहे. हा बघा, हा अशा प्रकारे सुंदर. शिवशिलम देवस्थान. हां. आणि दुसरे जर सुट्टे लाडू घ्यायचे असतील तर दाखवेल तो. सुट्टे लाडू पण आहेत. आय थिंक 100 ग्राम किंवा 100 ग्राम आहे. आय थिंक ते असे आहेत. असे सुट्टे आहेत. हां, ते नाही. त्यामुळे तुम्हाला ते थैली 5 रुपयाची वेगळी घ्यावी लागणार. घ्यावं लागेल. 10 रुपयाची थैली. 10 रुपये तरी. तर अशा प्रकारे हा लाडूचा इकडे हे रेट्स आहेत हे लाडूचे. हाँ, जहाँ से निकालो उधर से ही अच्छा आ रहा है. ये कौन सा हालत बनाया तूने? ये धूप लग रहा है ना बहुत. आता खरं सांगतो दादा, हा क्षण कॅमेऱ्यामध्ये बंद करता येत नाही. रांगेत उभा असताना खूप विचार मनात येतात. आपली धावपळ, आपले प्रश्न, आपली चिंता आणि समोर मल्लिकार्जुन महादेव. त्या काही सेकंदात काही मागावंसं वाटत नाही. मन शांत व्हावं आणि घरात सगळं नीट राहावं इतकंच तेवढा एक संवाद असतो, मन आणि महादेव याच्यातला. दर्शनानंतरचा हा प्रसाद तो फक्त अन्न नसतो, तो एक समाधान असतं. इतका लांब येऊन इतका प्रवास करून आज मन पूर्ण भरून गेलं. असं वाटतं शरीर थकलं असलं तरी मन मात्र खूप हलकं झालेलं असतं. श्रीशैलम हे ठिकाण पाहण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे. जर आयुष्यात कधी मन खूप अस्वस्थ झालं असेल तर एकदा मल्लिकार्जुन महादेवच्या दर्शनासाठी या. कदाचित तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, पण ते प्रश्न शांतपणे स्वीकारायची ताकद मात्र नक्की इथे मिळेल. हा होता आजचा मल्लिकार्जुन टेम्पल श्रीशैलम ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विनोदला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.